नमो नमः साहित्य जागर। आज कालिदास दिन, या निमित्त साहित्य जागर सादर करीत आहे मराठी संस्कृत ऋणानुबंध। सादर करतायत अदिती मोघे माधवन। अदिती मोघे माधवन या संस्कृत मध्ये एमफिल्ड आहेत। तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अर्थात BA आणि MA मध्ये संस्कृत भाषा घेऊन त्या प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या आहेत। त्याचबरोबर त्या संगीत विशारदही आहेत। विविध शाळा महाविद्यालयांमधून संस्कृत भाषा आणि संगीताचे अध्यापन करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। सध्या त्या KET वझे महाविद्यालयात संस्कृत भाषा शिकवतात। अदिती यांनी विविध प्रकल्प आणि परिसंवादातून अनेक शोधनिबंधही सादर केले आहेत, जसे आशियाई संगीताचा संस्कृत भाषेशी अनुबंध, कालिदास आणि शेक्सपियर, 8वी ते 10वी आणि 11वी 12वीच्या पाठ्यपुस्तक मंडळावरही त्यांनी काम केले आहे। तसेच पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावरील संस्कृत संभाषण अभ्यासक्रमही त्यांनी तयार केला आहे। संस्कृतशी संबंधित विविध उपक्रम आणि योगदानासाठी विविध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत। विशेष म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशील संस्कृत शिक्षिका म्हणून रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। याखेरीज त्या मराठीतून उत्तम कविता करतात, लेखनही करतात, सुरावटीही बांधतात आणि गातातही। चला तर मग ऐकूया अदिती मोघे माधवन यांची साहित्य जागरसाठी विशेष प्रस्तुती मराठी संस्कृत ऋणानुबंध। या सृष्टि स्रष्टुराद्या वहति विधिहुतौ या हविर्या च होत्री। या सृष्टि स्रष्टुराद्या वहति विधिहुतौ या हविर्या च होत्री। ये द्वे कालौ विधत्त श्रुतिविषय गुणा। ये द्वे कालौ विधत्त श्रुतिविषय गुणा। या स्थिता व्याप्य विश्वं या सृष्टि स्रष्टुराद्या वहति विधिहुतौ या हविर्या च होत्री। या माहुः सर्वबीज प्रकृतिरिति यया प्राणिनः प्राणवन्तः। या माहुः सर्वबीज प्रकृतिरिति यया प्राणिनः प्राणवन्तः। प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिरवतु वस्ताभिरष्टाभिरिषः। या सृष्टि स्रष्टुराद्या वहति विधिहुतौ या हविर्या च होत्री। या सृष्टि या सृष्टि या सृष्टि स्रष्टुराद्या। आज कालिदास दिनाच्या निमित्ताने कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतल या नाटकाच्या नांदीने मी सुरुवात केली। या नांदीमध्ये म्हटल्याप्रमाणे सृष्टीच्या प्रत्येक घडामोडीमागे काहीतरी शक्ती आहे आणि या शक्तीला प्रत्येक जण आपल्या अनुभवानुसार वेगळं वेगळं नाव देतो। या शक्तीला वंदन करण्यासाठी म्हणूनच मी कालिदासाच्या या शब्दांचा आधार घेतला। संस्कृत कवींमध्ये कालिदासाचं नाव अगदी अग्रगण्य आहे, पण त्याचबरोबर संस्कृत कवींमध्ये एक परंपरा अशी दिसते की ते स्वतःचा नामोल्लेख कुठल्याही काव्यात करत नाहीत,
त्यांना त्या काव्याचा मीपणा नसतो. पण त्यामुळे समस्या अशी उभी राहते की हे कवी कधी होऊन गेले, कुठे होऊन गेले, याचा काहीही इतिहास, त्याचा पुरावा आपल्याकडे राहत नाही. तसंच काहीसं कालिदासाच्या बाबतीत पण आहे. कालिदास नक्की कधी झाला, कोणत्या राजाच्या दरबारी होता, कुठे जन्माला आला, त्याचं स्थान कोणतं, या सगळ्या बाबतीमध्ये खूप संदिग्धता आहे. पण तो अत्यंत आवडता कवी असल्यामुळे अनेक लोकांनी याबद्दल संशोधन करायचा प्रयत्न केला. अर्थातच त्याचं जन्मस्थान आणि त्याचबरोबर जन्मतिथी, दिनांक हे सुद्धा माहीत नाही. मग तरीही कालिदास दिन आपण कसा बरं साजरा करतो? कालिदास दिन म्हणजे कालिदासाची जयंती आहे का? तर कालिदासाच्याच साहित्यकृतीमध्ये, कालिदासाच्या साहित्यकृतीचं इंद्रधनुष्य म्हटलं जातं, कारण त्याने 7 साहित्यकृती केल्या. 3 नाटकं आहेत त्याची, मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम आणि सर्वात प्रसिद्ध असं अभिज्ञान शाकुंतलम. त्याचबरोबर 3 महाकाव्य आहेत, सर्वप्रसिद्ध रघुवंश, त्याचबरोबर कुमारसंभव, ऋतुसंहार आणि अजून एक काव्य म्हणजे मेघदूतम. या मेघदूतम काव्यामध्ये पहिल्याच सुरुवातीला कालिदासाने ओळख करून दिलेली आहे की कोणी एक यक्ष विरहात आहे आणि आपल्या पत्नीला त्याला संदेश द्यायचा आहे. त्यासाठी त्याला एकदम एक युक्ती सुचली की मेघाला तो दूत करू शकतो आणि या मेघाकरवी आपल्या पत्नीला संदेश पाठवू शकतो. या अर्थाचं पहिला श्लोक आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये असा उल्लेख येतो आषाढस्य प्रथम दिवसे, आणि त्यामुळे कालिदास दिन हा आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला साजरा केला जातो. हा श्लोक असा आहे, तस्मिन्नद्रौ कतिचिदबला विप्रयुक्तः सकामी नीत्वा मासान् कलकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं यांचामोघावरमधिगुणप्रेक्षणीयं ददर्श. आणि आता मराठी संस्कृत ऋणानुबंध या विषयावर मी बोलत आहे. संस्कृत ही अत्यंत प्राचीन आणि ज्ञानभाषा असल्यामुळे इतर भाषांप्रमाणेच मराठीवर सुद्धा तिचा प्रभाव दिसतो. आणि त्यात भर म्हणजे दोन्ही भाषांची लिपी ही देवनागरीच आहे. त्यामुळे मराठी व्याकरणकारांनी सुद्धा व्याकरणाची चौकट तयार करताना संस्कृतचा आधार घेतलेला आपल्याला दिसतो. खरं म्हणायचं तर या संस्कृतच्या व्याकरणाच्या चौकटीमध्येच थोडेफार बदल त्यांनी केले. पण त्यामुळे झालं काय, मराठीचं म्हणून वेगळं असं व्याकरण असा विचारच झालेला नाही. त्यामुळे अनेक गमती जमती मात्र झालेल्या आहेत. अगदी वर्णमालेपासूनच घ्या ना. म्हणजे वर्णमालेमध्ये ऋषीतला रू किंवा अम, अह या स्वरांचं नक्की स्पष्टीकरण हे कोणालाच माहीत नसतं. अजून गंमत म्हणजे व्यंजनांमधलं ङ म्हणजे कख गघ ङ मधला ङ किंवा चछ जझ ञ मधला ञ यांच्या उच्चारामध्ये सुद्धा भयंकर गडबडच असते. तेही आपल्याला नीट माहिती नसतं किंवा त्यांचं स्थान, त्यांचं कार्य काय आहे या मराठीमध्ये हेही आपल्याला कळत नाही. पण आपण बिनदिक्कतपणे वाङ्निश्चय, वाङ्मय, चंचुप्रवेश असे शब्द वापरतो. आज तर अगदी अशी परिस्थिती आहे की ही व्यंजनं नसली तर काय बिघडतं. त्यामुळे ङ आणि ञ यांच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहे. त्याचप्रमाणे चमचा, चहा, चिंच, जहाज, जिंकला, विजय हे शब्द बघितले की च वर्गाचे 2 प्रकारचे उच्चारही आपल्याला दिसतात. सरतेशेवटी वर्णमालेमध्ये आपण क्ष आणि ज्ञ ही मूळाक्षरं म्हणून बघतो.
परंतु ही जोडाक्षरं आहेत, ही काही मुळाक्षरं नाहीत. पण मराठीच्या वर्णमालेत आपण त्यांना स्थान दिलेलं आहे. शेवटी श आणि श बद्दल सुद्धा स्पष्टता नाहीये. त्यामुळे अनेक अक्षरं आता नकोच, नसतील तर काय बिघडतं, असा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पण यामुळे होतं काय, तर नव्याने मराठी शिकणारा अमराठी माणूस किंवा मराठी व्याकरण शिकायला सुरुवात करणारा, या अशा सगळ्या लोकांना गोंधळ वाटायला लागतो. मराठीच्या लेखन आणि उच्चारणामध्ये सुद्धा बरीच तफावत आहे. ठीक आहे, लेखनाबद्दल आज काही बोलायला नको. आज आपण मराठी भाषा म्हणून जास्त त्याच्यावरती विचार करूया, त्याचा आनंद घेऊया. आपल्या बोलण्यामध्ये आपण अगदी सहजपणे अनेक संस्कृत सुभाषितांशांचा, शब्दांचा वापर करत असतो. अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे अतिशय परिचय असला किंवा अति येणं जाणं असलं तर त्या ठिकाणी आपला अपमान होतो. त्यामुळे कोणाकडेही जायचं तर एखादं त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. या अर्थाने ही उक्ती वापरली जाते. दुसरं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाळ जवळ आला असताना माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. हे सांगण्यासाठी एका सुभाषितकाराने श्रीरामाचं उदाहरण दिलेलं आहे. अहो, सोन्याचं कातडं असलेलं हरिण यापूर्वी सुद्धा कोणी बघितलेलं ऐकिवात नसताना सुद्धा रघुकुळासारख्या श्रेष्ठ कुळात जन्माला आलेल्या श्रीरामानेही या कांचन मृगाचा पाठलाग केला. जिथे पुरुषोत्तम रामाची ही परिस्थिती, तर सामान्य माणसाने काय बरं करावं. त्यामुळे संकट आलं की माणसाची विवेकबुद्धी नाहीशी होते आणि मग येतो अनवस्था प्रसंग. अजून एक आपण असं म्हणतो, नरोवा कुंजरोवा. या बाबतीतली महाभारतातली युद्धप्रसंगीची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. द्रोणाचार्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल तर त्यांचा प्राणप्रिय पुत्र अश्वत्थामा मारला गेला असं त्यांना वाटलं पाहिजे, हे श्रीकृष्णाने सुचवलं. आणि त्यानुसार भीमाने आपल्या गदेच्या प्रहाराने एका हत्तीला ठार केलं. अश्वत्थामा गेला या बातमीची खात्री करून घेण्यासाठी म्हणून सत्यवादी युधिष्ठिराकडे द्रोणाचार्य आले. आणि त्यावेळी द्रोणाचार्यांनी विचारलं असताना युधिष्ठिराने अश्वत्थामा हतः म्हणजे अश्वत्थामा मारला गेला हे छाती ठोकून सांगितलं. पण पुढचं वाक्य नरोवा कुंजरोवा तो हळू आवाजात बोलला. या ठिकाणी नर म्हणजे माणूस की कुंजर म्हणजे हत्ती ते मात्र माहीत नाही. त्यामुळे आपण मराठीमध्ये म्हणताना सत्य माहीत असून सुद्धा जेव्हा ते उघडपणे आपल्याला सांगता येत नसेल त्यावेळेला, किंवा आपल्याला तर खरं बोलायचंय पण खरं बोलल्यावर आपण कात्रीत सापडू, अशा प्रसंगी आपण संदिग्ध उत्तर जे देतो त्याला नरोवा कुंजरोवा असं म्हटलं जातं. अजून एक आपण असं म्हणतो, न भूतो न भविष्यती. याचाही अगदी विशेषणासारखा उपयोग केला जातो. यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही, झालेलं नाही असा प्रसंग किंवा अशी व्यक्ती किंवा भविष्यातही ती होणार नाही, याचं वर्णन करताना आपण ही सूक्ती वापरतो. याचं मूळ संस्कृत कथा साहित्यातील अत्यंत प्रसिद्ध नारायण पंडित यांनी लिहिलेल्या हितोपदेशामध्ये सापडतं. शूद्रक राजाच्या दरबारी वीरवर नावाचा एक अत्यंत शूर, स्वामीनिष्ठ, देशभक्त असा सैनिक होता. त्याच्या राजनिष्ठेची कसोटी पाहण्यासाठी म्हणून राजलक्ष्मी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि तिने असं सांगितलं की तुझ्या मुलाचा बळी दे, अन्यथा मी हे राज्य सोडून जाईन. आणि राजलक्ष्मीने जर राज्य सोडलं तर त्या राज्याची काय दशा होईल याचा विचार आपण करू शकतोच. त्यामुळे वीरवर आणि त्याचे कुटुंबीय या सगळ्यांनी राज्याच्या समृद्धीसाठी हा त्याग करण्याची तयारी दाखवली. पण या त्यागामुळे झालं काय,
केवळ वीरवराचा पुत्रच गेला असं नाही, तर सगळेच जण एकमेकांच्या विरहाने मरण पावले. हा प्रसंग कळल्यानंतर शूद्रक राजाने हे उद्गार काढलेले आहेत, न भूतो न भविष्यती. यासारखी देशभक्ती, यासारखं कुटुंबातलं प्रेम हे यापूर्वी पाहिलं नाही किंवा यापुढेही पाहायला मिळेल असं वाटत नाही. अजून एक आपण असं म्हणतो, मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजे ज्या वेळेला विचित्र परिस्थिती आहे, विवादाची परिस्थिती आलेली आहे, त्यावेळी कार्यसिद्धीसाठी किंवा त्यातून तोडगा काढण्यासाठी मौन पाळणं हेच संयुक्तिक असतं. यासाठी विष्णू शर्मा आपल्या पंचतंत्र या ग्रंथामध्ये असं म्हणतो की पोपटासारखे पक्षी हे आपल्या बडबड्या स्वभावामुळे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होतात. या उलट शांत राहणारा बगळा मात्र स्वच्छंदपणे विहार करू शकतो. त्यामुळे मौन जेव्हा तुम्ही बाळगाल तेव्हा प्रत्येक परिस्थितीवर तुम्हाला तोडगा काढता येईल. या अर्थी आपण मौनम सर्वार्थ साधनम अशी युक्ती वापरतो. अजून एक आपण असं म्हणतो, येन केन प्रकारेण. म्हणजे कोणत्याही प्रकारे एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर ती सरळ मार्गाने करता येत नसेल तर वाकड्या मार्गाने, या अर्थी आपण ही युक्ती वापरतो. पण मूळ सुभाषितात असं म्हटलेलं आहे की प्रसिद्धी मिळवू इच्छिणारा माणूस जर त्याला चांगल्या मार्गाने प्रसिद्धी मिळाली नाही तर तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतो. मग त्यासाठी तो आपले कपडे फाडेल, अगदी गाढवावर सुद्धा बसेल, पण प्रसिद्धी मिळवेल. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला सध्या समाज माध्यमांवर तर दिसतातच की काही झालं तरी आपल्याला प्रसिद्धी मात्र मिळाली पाहिजे, सतत आपलं नाव प्रकाशच होतात असलं पाहिजे. त्यामुळे येन केन प्रकारेण अशी उक्ती आपण या बाबतीमध्ये वापरतो. अति सर्वत्र वर्जयेत असंही आपण म्हणतो बरेचदा बोलताना. तर अति सर्वत्र वर्जयेत म्हणजे अति तिथे माती ही आपल्याला म्हण माहितीच आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. मग ती वाईट गोष्ट असू दे किंवा चांगली असू दे, सद्गुण असले तरी सुद्धा ते अति झाले की ते वाईटच आहेत. यासाठी सुभाषितकाराने तिघांचं उदाहरण दिलेलं आहे. एक म्हणजे बळीराजा, जो अतिदान केल्यामुळे शेवटी संकटात आला. दुर्योधन, जो अतिमानामुळे, मान म्हणजे अहंभावामुळे संकटात आला. किंवा रावण, जो कामवासनेच्या अति आहारी गेल्यामुळे संकटात आला. तर या तिघांचं उदाहरण देऊन सुभाषितकाराने म्हटलेलं आहे की अति तिथे माती, म्हणजेच अति सर्वत्र वर्जयेत. अजूनही आपण काही असे वाक्यांश वापरतो. समान शीले व्यसनेषु सख्यम. सारखा स्वभाव असलेली माणसं अगदी संकट काळात सुद्धा एकत्र राहतात. या अर्थी आपण ही युक्ती वापरतो. किंवा विद्या विनयेन शोभते. म्हणजे कितीही विद्वत्ता असली तरी त्याला नम्रतेची जोड ही हवीच. त्यामुळे एखाद्या विद्वान माणसाच्या बाबतीमध्ये आपण ही युक्ती वापरतो की त्याला नम्रतेचं कोंदण असलं पाहिजे. बरेचसे वाक्प्रचार किंवा शब्द आपण संस्कृतमधले जसेच्या तसे वापरतो. त्यातला एक म्हणजे बादरायण संबंध. ह्यामागे अशी कथा सांगितली जाते. एकदा बैलगाडीतून एक कुटुंब प्रवास करत होतं आणि प्रवास करता करता त्यांना मध्ये विश्रांती घ्यावीशी वाटली. तेवढ्यात समोर त्यांना एक घर दिसलं. तर या घरामध्ये आपण थोडा वेळ थांबावं, या घरामध्ये आपलं थोडं स्वागत व्हावं असं त्यांना वाटून ते या घराच्या दारात गेले. अर्थातच घरमालकाने त्यांना विचारलं, मी तुम्हाला घरात का बरं घ्यायचं? त्यावर या प्रवासी कुटुंबाने असं सांगितलं की अहो, तुमच्या दारामध्ये बोरीचं झाड आहे आणि आम्ही ज्या बैलगाडीने आले आहोत त्या बैलगाडीच्या चाकाचं लाकूडसुद्धा बोरीचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा आणि आमचा बादरायण संबंध आहे. बादरायण म्हणजे बोरी. या संबंधाने तुम्ही आमचं स्वागत केलं पाहिजे किंवा तुम्ही आम्हाला थोडासा विसाव्याला इथे स्थान दिलं पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा कशाचा काहीही संबंध नसताना सुद्धा ओढून ताणून काहीतरी संबंध जोडला जातो त्यावेळेला त्याला हा बादरायण संबंध असं म्हणतात.
वानवा असणे असा एक वाक्प्रचार आपण वापरतो. खरं तर सुभाषित असं आहे, शतेषु जायते शूरः. 100 लोकांमध्ये एखादा कोणीतरी शूर निर्माण होतो. सहस्रेषु च पंडितः. हजारांमध्ये एखादा विद्वान असतो. वक्ता दशसहस्रेषु. 10,000 एखादा माणूस असतो जो चांगला वक्ता असतो. परंतु दाता भवती वानवा. पण दाता मात्र जन्माला येईल किंवा न येईल, या अर्थाने इथे वानवा असे हे शेवटचे शब्द आहेत. म्हणजे होईल किंवा होणार नाही याबद्दल निश्चिती नाही, म्हणजे खरं तर होणारच नाही. पण हा वाक्प्रचार आपण मराठीमध्ये वापरतो तो मात्र कमतरता असणे या अर्थी वापरतो. वानवा असणे, कमतरता असणे या अर्थी थोडा बदल होऊन सुद्धा हे काही वाक्प्रचार आपल्या बोलीभाषेमध्ये आलेले आहेत. सूतोवाच करणे जे आपण म्हणतो की नाही, त्यामधला हा सूत म्हणजे भाट किंवा स्तुती पाठक आहे. हा सूत निरनिराळ्या कथा किंवा राजांच्या वंशावळी सांगतो. यज्ञ समारंभामध्ये अशा राजांच्या कथा रंगवून सांगणे, आख्यानं सांगणे हे या सूताचं काम असतं. त्यामुळे पुराण ग्रंथामधल्या अनेक कथांची सुरुवात ही सूतः उवाच अशी झालेली आहे. आणि म्हणून मग त्याचा पुढे सूतोवाच करणे असा अपभ्रंश झाला. आणि म्हणून आपल्याला जर काही सुरुवात करायची असेल तर आपण सूतोवाच करणे असं म्हणतो, किंवा सूचक आहे असं सांगायचं असेल तेव्हाही आपण सूतोवाच केलं असंच म्हणतो. तिष्ठत राहणे जे आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा तिष्ठती हे क्रियापद आहे संस्कृतमधलं, आणि त्याचा अर्थ थांबणे, वाट पाहणे, उभे राहणे असा येतो. त्यामुळे आपण बरेचदा जेव्हा म्हणतो की मी तिष्ठत उभा राहिलो, म्हणजे मी एक तर कितीतरी वेळ तिथे उभा राहिलो, वाट पाहत बसलो, या अर्थी आपण हे क्रियापद वापरतो. दिवंगत होणे आपण म्हणतो, त्यामध्ये दिव असा हा शब्द स्वर्गासाठी आहे. गत म्हणजे गेला, त्यामुळे स्वर्गाला गेला या अर्थी मृत्यू पावला असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण दिवंगत होणे असं म्हणतो. सिंहावलोकन किंवा विहंगावलोकन हे शब्द सुद्धा मूळ संस्कृतचे शब्द आहेत. सिंह ज्याप्रमाणे थोडा मार्ग पुढे गेल्यानंतर मागे वळून बघतो, त्याप्रमाणे मागे घडलेल्या घटना आठवणे, त्याचं चिंतन करणे यासाठी आपण सिंहावलोकन हा शब्द वापरतो. विहंग म्हणजे पक्षी. विहंगाप्रमाणे आकाशातून जमिनीवर बघताना त्याला खूप मोठा प्रदेश त्याच्या बारक्या नजरेमध्ये अतिशय बारीकपणे दिसतो. त्याप्रमाणे समग्र घटनेचा एकत्रित विचार करणे, बारकाईने विचार करणे या अर्थाने विहंगावलोकन असा शब्द आपण वापरतो. अजून एक गंमत आहे ती म्हणजे नीरक्षीर विवेक या शब्दाबद्दल. नीरक्षीर म्हणजे योग्य अयोग्याचा विचार. नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध. असं म्हटलं जातं की हंसाकडे दूध आणि पाणी वेगळे करण्याचं कौशल्य असतं. आता हंस हा दूध पितो का, तर खरी गोष्ट अशी आहे की बिसतंतू म्हणजे कमळाच्या वेलीतला पांढरा चिकट द्राव, हे बिसतंतू हे हंसाचं मुख्य खाद्य आहे. कमळाचं देठ हे पाण्यात पूर्ण बुडालेलं असतं. मग हंस या कमळाच्या देठाच्या आत चोच घालून हे बिसतंतू खातो. त्यामुळे आजूबाजूला पाणी असताना हंस आपलं हे खाद्य, हा पांढरा द्राव दुधासारखा असणारा, तो बरोबर निवडतो. या त्याच्या कौशल्यावरून हा नीरक्षीर विवेक हा शब्द आला. त्यामुळे सारासार विचार किंवा योग्य अयोग्य विचार असं आपल्याला जेव्हा म्हणायचं असतं त्यावेळेला आपण नीरक्षीर विवेक असा शब्दप्रयोग करतो. संस्कृतचा साज चढवून मराठी भाषेचा स्तर वाढतो हे खरंच आहे, पण त्यासाठी या सर्वाचं योग्य ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे त्याचा अचूक वापर करून आपल्याला फजिती टाळता येते. अनेक तत्सम शब्द आपण मराठीत इतके वापरतो की ते मूळ संस्कृतातले आहेत हे आपल्याला माहीतही नसतं. आणि मग नैवेद्य की नैवेध, अद्यापी की अधापी असा कोणत्याही शब्दामागचा नीट विचार न करता आपण
गतानुगतिको लोकः या न्यायाने अंधानुकरण करतो. हे सुद्धा आपण एक उक्ती म्हणून वापरतो. गतानुगतिको लोकः म्हणजे एकाने केलं म्हणून दुसरा करतो, दुसऱ्याने केलं म्हणून तिसरा करतो, अशा प्रकारे अंधानुकरण करणे. पुढे अनेक संगीत नाटकं ही संस्कृत नाटकाच्या प्रेरणेतून जन्माला आली. अर्थात त्यांना मराठी नाटककारांनी आपल्या प्रतिभेचा साज चढवून ती अशी काही रसिकांपुढे ठेवली की ती मूळ मराठीतूनच आहेत असं वाटावं. संस्कृत प्रेमी मराठी साहित्यांच्या रचना या वेगळ्याच तेजाने लकाकताना दिसतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी रामायणावर बेतलेलं गीत रामायण. ज्यावेळी मी उत्तर रामायणाचा अभ्यास करत होते त्यावेळी अविदित गत यामा रात्रीरेव व्यरंसीत हा श्लोक अभ्यासताना रामाची, सीतेच्या विरहात बुडून गेलेल्या रामाची परिस्थिती, मनस्थिती जेव्हा डोळ्यासमोर आली त्यावेळी मला असं वाटलं की शांताबाईंना जे काव्य स्फुरलं ते हा श्लोक वाचून तर स्फुरलं नसेल, कारण शांताबाई सुद्धा संस्कृतच्या गाढ्या अभ्यासिका होत्या. पण नंतर वाचनामध्ये असं आलं की शीला भट्टारिका नावाच्या एका कवयित्रीने रचलेल्या श्लोकावरून, ज्या श्लोकामध्ये मुळामध्ये स्त्रीच्या, विरही स्त्रीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, या श्लोकावरून शांताबाईंना आपल्या या काव्याची प्रेरणा मिळाली. पण तरीसुद्धा प्रत्येक वेळी उत्तररामचरित वाचताना मला नेहमी असं वाटतं की कदाचित या श्लोकाची छायासुद्धा शांताबाईंच्या मनामध्ये होती, कारण शांताबाईंनी लिहिलेलं काव्य हे विरही प्रियकराच्या मनातली आर्तता दाखवणारं आहे किंवा त्याच्या मनातलं प्रेयसीबद्दलचं प्रेम दाखवणारं असं हे काव्य आहे. तर या गीतानेच मी माझ्या वक्तव्याला स्वल्पविराम देते. पण त्यापूर्वी आज कालिदास दिनाचं औचित्य साधून हर्षद जाधव यांनी मला आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल हर्षद आणि आपण सर्व श्रोते यांचे मी मनापासून आभार मानते. शांताबाईंचं काव्य जे संस्कृत साहित्याची नेहमीच आठवण करून देतं. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात.